brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कुठल्या मार्गात ना हा प्रश्न येऊ शकतो याची देखील सूचना आम्हाला मिळते. आपण आम्हाला आताच सांगा की अल्पकालीन चर्चेमध्ये घ्या, अर्धा तास चर्चेत घ्या, कशात तरी घ्या, पण हा विषय या व्यासपीठावर आलाच पाहिजे. हा विषय या व्यासपीठावर आलाच पाहिजे. त्याचं कारण हे हॅबिच्युअल झालंय, प्रत्येक वेळेला होतंय हे. आता लोकसभेसारखं चाललंय. सभापती महोदय इकडचा कॅमेरा दाखवत नाही. त्या बाबतीत कठोर भूमिका घेण्याची ऐका ना, ऐका ते पण ते मी तेच बोला आपण मी शशिकांत शिंदे साहेब, मी सांगितलं ना की ज्या स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही नसतील, महिला मार्शल नसतील, त्याचा स्पेशल ड्राईव्ह पोलिसांच्या ट्रॅफिक विभागाकडनं ते आपण करू. आता मान्य सचिन भाऊ जे सांगतायत ना की संस्था चालकांच्या बाबतीत काय करणार, तर या अशा स्कूल बस ज्या संस्था चालकांच्या असतील त्या संस्था चालकांना सुद्धा या संदर्भामध्ये कठोर आदेश दिले जातील. आणि जर ते आदेश संस्था चालकांनी पाळले नाहीत तर संस्था चालकांवर सुद्धा कारवाई केली जाईल. शासन म्हणून मंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये आपलं निवेदन दिलेलं आहे आणि म्हणून आपण वेगळ्या आयुधाच्या माध्यमातून या संदर्भामध्ये लक्षवेधी द्यावी आणि ती लक्षवेधी तातडीने प्राधान्यक्रमाने स्वीकारण्यात येईल आणि त्याच्यावरती आपण चर्चा करूया. आपण जरा बसा. सन्माननीय सदस्य, घोषणा करतोय. आज शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 अन्वये सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याची मी घोषित करीत आहे. तर आता मी 93च्या सूचना स्वीकारलेल्या आहेत. त्याच्यानंतर 5 दिवसानंतर चर्चा होईल. नाही बोलता येणार नाही आपल्याला, 5 दिवसानंतर बोलता येईल.